चला तरी पहिला आपण लावून घेऊ. काय तर एक मिनिट. तर नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर मी तुमचा लाडका रवी. आज आपण घेऊन आलेलो आहे बालाजी वेफर्स करून ऍड. आपल्याला भेटलेला आहे बालाजी वेफर्स मधून 4 वेफर्स, म्हणजे कंपनीने दिलेलं आहे. तर आज आपण टेस्ट करून सांगायचं की हे 4 वेफर्स कसे लागतात आणि कशा पद्धतीने लागतात ते दाखवण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. तर पहिलं आपण घ्यायचे, त्यांची नावं सांगतो. मसाला मस्ती चिप्स आहे, मसाला बघू शकता. परत हे कुठलं आहे, सॉल्ट आहे, म्हणजे मिठावर. जे वेफर्स हे आपल्याला उपवासाला चालतं हे वेफर्स. हे ग्रीन म्हणजे हे जो कांद्यावाला, हे कांदा टाकून हे उपासाला चालत नाही मित्रांनो, तुम्ही खाऊ नका. तर परत म्हणताल रवी भाऊ बोललाय खाऊन घ्या, गलत बात, ऐसा नहीं करने का बाबू. टमॅटो म्हणजे टमॅटो नसतं, टमॅटोचं फ्लेवर असतात. टमॅटो वगैरे थोडस लावलेलं, चटणी लावलेली असते, त्यामुळे टमॅटो सारखे लागतात. तर आज आपण हे 4 वेफर्स बघायचे कसे असतात, कसे नाही, काय नाही, हे आपल्याला आज खायचे आणि आपण खाऊन दाखवायचे. हे कसे लागतात कसे नाही आपल्याला आज हे दाखवायचे. त्याच्यामुळे तुम्ही सगळं हे बघा की कसं होते कसं नाही. तर आता आपण पहिलं करू टमॅटो. घरी कोणी नाही. एक नंबर. याच्यामध्ये टमाटर आणि थोडीशी चटणी असेल तर टेस्ट एक नंबर. नावच आहे हो, बालाजी वेफर्स हे फेमस आहे. कांदावाला बघू वेफर्स. एक नंबर, एकच नंबर. कमी असतात, 5-5 रुपये कमी असतात, पण एक नंबर असतात. कांद्याचा हे टाकलं असतं, सिंपल, एकदम सिंपल. नुसता मिठात म्हणजे बटाटा आणि मीठ. आवाज येतो ना बरोबर, कारण नवीन माईक आणलाय. हे एवढं एकदम साधं ना, त्यामुळे एवढं मीठ टाकलं वेफर्स टाकलेलं आणलं असं वाटतं. ते आपण घरी करू शकतो. मसाला मस्त, मसाला मस्त. तर बघू हे कसं झणझणीत दिसतात. दिसायला तर एकदम सोलो चिप्स सारखे दिसतात. वा,
एक नंबर. झणझणी का मस्त. एक नंबर. तर बालाजी उपर म्हणलं तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे कमेंट मध्ये सांगा. तर आज बालाजीवाला वर्क केला. उद्या दुसरा भेटायला बघायला. रोज आपण असं नवनवीन व्हिडिओ येत राहतात सकाळचे 9 वाजता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय महाराज.